नो 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 नो, यू चीट. हाऊ डेअर यू. भैरवी वजेला फसवलंस तू, माझ्यासोबत दगा केलास. मॅम प्लीज शांत व्हा मॅम, प्लीज शांत व्हा. समजून घ्या तुम्ही. का झालं मला नाही समजत आहे मॅम. अच्छा, फोनवर मला का सांगितलंस तू? हा, का सांगितलंस की सावलीला हे टेंडर मिळणार नाहीये, मला मिळणार आहे? का खोटी आश्वासनं दिलीस? मॅम माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. मी ज्यावेळी त्यांना कॉल केला त्यावेळी तो फायनल रिझल्ट लागला नव्हता आणि माझं ऐकून घ्यायच्या आधीच तुम्ही त्यांना कॉल केलात आणि 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 त्यानंतर सगळी बाजीच पलटली मॅडम. बाजी मी लावली होती, तुझ्यावर पैसे लावले होते ना मी. मग हा निकाल माझ्या बाजूने का नाही लागला? मुळात त्या सावलीला कॉन्ट्रॅक्ट मिळालंच कसं? असं कुठलं फॅक्टर होतं? कुठलं फॅक्टर होतं की ज्याच्यात मी सावलीपेक्षा कमी पडले? मॅम मी आताच चौकशी केली आहे. पॅनलचं असं म्हणणं आहे की सावलीने कोणतीही अट न ठेवता विठ्ठलाची सेवा म्हणून हे काम मोफत स्वीकारलं आहे. मग मी कुठे पैसे मागितले होते? मी सुद्धा हा कार्यक्रम मोफतच करायचं ठरवलं होतं, तरीही मला नाकारलं आणि त्या सावलीचं टेंडर एक्सेप्ट केलं. कशासाठी? पण मॅडम सावलीचं आणि जे विठ्ठलाचं नातं आहे ते त्यांना भावलंय आणि तिचं ते निस्वार्थ विठ्ठलावरचं प्रेम बघता आणि काय आणि 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 मॅम तुमचा इतिहास आड आला. माझा इतिहास? हो मॅम, पॅनलचं असं म्हणणं आहे तुम्ही जरी तिच्या गुरु असला तरी तिने तुम्हाला हरवलंय. शिवाय सावली जिवंत आहे हे आता सगळ्या लोकांना कळलंय. ती स्वतः जगासमोर आली आहे म्हणून तिची लोकप्रियता अजून वाढली आहे. म्हणूनच मॅडम तिला झुकतं माप देण्यात आलंय. इनफ झाला, तेवढा अपमान पुढे झाला माझा. अजून काही ऐकवायचं आहे? हा, गेट आउट. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालते व्हा. लीव, गेट आउट. नो. बाबा एक विचारू का? काय विचारायचं ते आत्ताच विचार. उद्या गाडीमधून फोन करून नको विचारू. अभिरला आपण आपल्या घरी आणायचं का? तसंही त्याचे बाबा बेळगावला गेलेत ना. हा, माझ्या डोक्यात पण तेच चालू आहे. पण काय आहे, तुझी ती डेंजर टीचर आहे ना, तिने परमिशन दिली पाहिजे ना. कशाला टेन्शन घेते बाबा? सावली टीचर सोबत मी राहिले ना, तसं तू पण अभिरला आपल्या घरी आण आणि तू त्याचा अभ्यास पण घे. बरं, ते काय करायचं ते मी बघतो. उद्या सावली सोबत तू चालली आहेस, हट्ट करायचा नाही. तुझा बाप तुझे हट्ट पुरवतो म्हणून सगळे नाही पुरवणार काय. आणि हा खाऊ इथे ठेवतो. प्रवासात भूक लागली की खायचं, ठीक आहे? आणि उद्या अमृता वहिनी तुला टिफिन पण देईल. हो बाबा, मी गुडगल आहे ना, तुझं सगळं ऐकणार. बाबा तू पण ये ना. तू आलास तर मला खूप मज्जा येते. तुझ्याशिवाय तिथं मला जावं असं वाटतच नाहीये. आणि तुझ्याशिवाय मला कुठे जायला आवडत नाही. काय करायचं सांग, काम आहे ना मला म्हणून. आणि अभिरीची परीक्षा पण आहे. हा, आणि हे बघ, मी शरीराने तिकडे नसलो तरी मनाने तुझ्यापाशीच असणार. हो बाबा, तू नेहमी माझ्या पाठीशी असतस. कोण आहे मी? सुपर हिरो. तू कोण आहेस? प्रिन्सेस. चला आता झोपा, नाहीतर या बॅगेतच टाकून तुला पार्सल करतो. नाही हरकत नाही वकील साहेब. पेपर झाले ना सगळे तयार, बस. म्हणजे आता कोर्टात आपल्याला काही घाबरायची गरज नाही. हो हो हो, अगदी अगदी. आम्ही करतो तुम्हाला निवांत फोन. भेटू लवकरच. हो, बाय. काय ताई, कसलं एवढं विचार करताय? कसलं एवढं टेन्शन आहे? बाबा, मी ओवीला उद्या वारीला घेऊन जाते खरी, पण माझं मन धसत नाहीये. म्हणजे धाडसच होत नाहीये. इथे अबीरचं कसं सगळं मॅनेज होणार? एकतर माझी इच्छाच नाहीये त्याला एकट्याला सोडून जायची इथे. नेमकी त्याची परीक्षा आली आहे. मी त्याला म्हणते की मी टीचरशी बोलते, परीक्षा नंतर देता येते की नाही बघूयात, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला आत्ताच परीक्षा द्यायची. साऊ, तुलाच फक्त अबीरची काळजी आहे, आम्हाला नाही आहे कोणाला. मी आहे ना इथे. आणि सारंग सुद्धा म्हटलंय की तोही अबीरची काळजी घेणार आहे. मग एवढी धाकधूक कशासाठी? बरोबर आहे तुमचं बाबा, पण
पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्लीज, तुम्ही कोणाचंच ऐकू नका. काही झालं तरी अबीरला त्या घरात पाठवायचं नाही, ही जबाबदारी तुमची. बरं, नको काळजी करू, नाही पाठवणार. बरं साऊ, मला सांग, तू सारंगला कल्पना का देत नाहीयेस की त्याच्याच घरची माणसं अबीरच्या जीवावर उठलीत म्हणून? त्यांना माहित नसलेलंच बरं आहे बाबा. अगं पण का साऊ? अगं त्यालाही कळू दे ना, त्याच्या कुटुंबातली माणसं किती विकृत आहेत ते. कसं सांगू बाबा? तुम्हाला आठवतंय ना 8 वर्षांपूर्वीचं? मी सगळं खरं सांगायला गेले होते. त्यांनी विश्वास ठेवला का माझ्यावर? नाही ना. आणि आता तेच झालं तर? बाबा किती सामान भरलंय शेजात, एक दिवस तर जायचंय ना. ठेवी तिथे बॅग आधी. मी भरलंय, तूच बोलली होतीस नाही सगळं भरायला. ही काय? आणि एक दिवस कुठे? 2 दिवस चालली आहेस तू. कसं काय? उद्या तू निघणार असतो 1 दिवस, हा, आणि कार्यक्रम कधी आहे? परवा. परवाचा 1 दिवस झाले ना 2 दिवस. वा बाबा किती भारी डोकं चालतंय रे तुझं. मग ओवी मॅडम झाली का तयारी? झाली एकदाची. बापरे काय खुश आहेत मॅडम. झालं ना मनासारखं तुझ्या? हो काकू, आता मी सावली टीचर सोबत खूप फिरणार. फिरणार आहेस? तिकडे काय फिरायला चालली आहेस की गायला चालली आहेस? माहितीये मला. माहितीये काय, खूप लोकांसमोर गायचंय तुला. ये इकडे, कुठे? इकडे ये, तुझी दृष्ट काढूया. आल्या गेल्याची, चांगल्या वाईटाची, आतल्याची, बाहेरच्यांची, कोणाची नजर नको लागायला माझ्या बाळाला. काकू म्हणजे खूप छान होणार ना माझं गाणं. म्हणजे होणारच ना. हुशार आहे माझं बाळ. चला झोपायची तयारी करा आता. चला उशीर झालाय खूप. काकू एक महत्वाची गोष्ट विसरलीस. महत्वाची गोष्ट कोणती ग? खूप इम्पॉर्टंट आहे, सांग सांग. हुशार आहेस तू. चल चल. एक मिनिट, मला नाही सांगणार. बाबा मी तुला नाही सांगणार, तू तेवढा हुशार नाहीयेस. पण आता परिस्थिती वेगळी आहे ना बाळा. बाबा परिस्थिती बदलली तरी माणसं तीच आहेत ना. आणि समजा मी सारंगला सगळं सत्य सांगून टाकलं, चुकून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तरी ते गप्प बसणार आहेत का? नाही ना. ते त्यांच्या घरच्यांना जाब विचारणार, आणि घरचे तर इतके हुशार आहेत की ते मलाच खोट्यात पाडतील. सारंग मला दोष देतील आणि पुन्हा तो इतिहास परत समोर येईल. त्यापेक्षा न सांगितलेलं बरं आहे बाबा. अगं पण मग सगळ्या संकटाला तू एकटी सामोरी जाणार आहेस का? अगं सत्याला एक संधी तर दे. नाही बाबा, माझ्यासाठी अबीर हेच माझं सर्वस्व आहे. आणि अबीरच्या जीवावरचं संकट टळावं म्हणून तर मी हे लग्नाचं नाटक करते ना बाबा. सत्यापेक्षा जास्त महत्वाचा मला माझ्या अबीरचा जीव आहे. ठीक आहे, तू जे काही करतेस ते अबीरसाठी करतेस, त्याच्या काळजीपोटी करतेस हे कळतंय. तुझा बिंदास वारीला. अबीरची काळजी करू नको, मी तुला शब्द देतो. तो त्या घरात पाऊलही ठेवणार नाही. तो या घरात माझ्याजवळ अतिशय सुरक्षित राहील. थँक्यू बाबा. आलंच.